अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, बऱ्याच वेळेस आपल्या जीवनातील जी काही गरिबी आहे, जी काही दारिद्र्य आहे, तर ते सर्व काही जाऊन आपला संसार सुखाचा व्हावा किंवा आपल्या जीवनामध्ये भरपूर सुख समाधान पैसा सर्व काही असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि त्यासाठी कष्टही तितकेच करावे लागतात आणि प्रत्येकजण कष्टही तितकंच करत असतं. पण बऱ्याच वेळेस असं होतं की कष्ट कितीही केले तरी पण आपली गरिबीही दूर होत नाही. जी काही दारिद्र्यता आहे तर ती दूर होऊन आपल्याकडे भरपूर पैसा किंवा सुख समृद्धी आपल्याला मिळत नाही. कारण कष्ट तर खूप करतो पण त्या कष्टाला देवाची साथही असणं तितकंच महत्त्वाचं असतं. मग कष्ट तर खूप करत आहात, कष्ट तर प्रामाणिक करत आहात, पण असं का बरं होतं? इतके का अडथळे आयुष्यात येत असतात? तर त्याच्यासाठीच आज छान अशी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत, छोट्या असो किंवा मोठ्या असो, पण बऱ्याच ताईंना या सेवेमुळं खूप छान असा अनुभव आलेला आहे आणि त्यांनी कमेंटद्वारेही अनुभव आलेला सांगितलेला आहे. तर त्याच्यातली आज जी सेवा सांगणार आहे तर ती सेवा ही खूप प्रभावी आणि 100% तुम्हाला उपयुक्त अशी ही सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि या सेवेने तुम्हाला लवकरच प्रचिती येणार. दत्त महाराज तुमच्यावर कृपा नक्कीच करणार. तर ती सेवा कोणती आहे? तर आपल्याला काय करायचं आहे, गुरुचरित्रामधील हा एक प्रभावी अध्याय आहे. त्या अध्यायाचं जर तुम्ही नित्यनियमाने दररोज जर पठण केलं तर तुमच्या जीवनातील जी काही गरिबी आहे ती गरिबी दूर होऊन तुमच्या नशिबात राजयोग येईल. तुमच्या जीवनातील गरिबी दारिद्र्य सर्व काही नष्ट होऊन तुमचं जीवन हे सुखकर होईल आणि तुमच्या जीवनात राजयोग आल्याशिवाय राहणार नाही. तर ती सेवा कोणती आहे, तो गुरुचरित्रातील अध्याय कोणता आहे, सर्व काही आज या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर बघा, आता या सेवेसाठी अटी काय आहेत, नियम काय आहेत, तर ते सर्व काही आज मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, ज्यावेळेस आपण संकल्पयुक्त कोणतीही सेवा करत असतो तर त्यावेळेस आपल्याला काही नियम अटीचंही पालन करावं लागत असतं आणि जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला काहीही अटी नियम पाळायची गरज नाही लागणार. तर बघा, ही सेवा जर तुम्ही मनोभावेने अंतकरणाने, कोणतीही सेवा मनोभावेने अंतकरणाने आणि स्वामी महाराजांवर दत्त महाराजांवर विश्वास ठेवून जर कोणतीही सेवा केली तर ती सेवा लवकरच त्या सेवेची फलप्राप्ती तुम्हाला होऊ शकते आणि होतेच. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, गुरुचरित्रमधील 9व्या अध्यायाचं नियमाने दररोज तुम्हाला पठण करायचं आहे. आता तुम्ही संकल्पयुक्त जर ही सेवा करणार असाल तर तुम्ही 9 दिवसाचा संकल्प करा, 21 दिवसाचा करा, 51 दिवसाचा करा किंवा 108 दिवसाचा संकल्प. ज्या दिवशी पहिल्या दिवशी संकल्प करणार आहात त्या दिवशी तुम्हाला जेवढ्या दिवसाचा संकल्प करायचा आहे तेवढ्या दिवसाचा तुम्ही संकल्प करायचा आणि गुरुचरित्रामधील 9व्या अध्यायाचं तुम्हाला दररोज नियमाने पठण करायचं आहे. तर बघा, संकल्प करताना तुम्हाला अखंड शब्द वापरायचा नाही, कारण मध्येच काहीतरी अडचण येते, त्यामुळे आपला अध्याय वाचण्याचं राहून जातं, त्याच्यामुळे अखंड हा शब्द वापरायचा नाही. तर अशी तुम्हाला सेवा नित्यनियमाने दररोज तुम्हाला सेवा करायची आहे. तर या गुरुचरित्रातील 9व्या अध्यायामध्ये असं काय आहे बघा, ज्या एका धोब्याने दत्त महाराजांची, ज्यावेळेस दत्त महाराज नदी किनाऱ्यावर येत होते त्यावेळेस तो धोबीही तिथे कपडे धुण्यासाठी येत होता. तर तो दररोज दत्त महाराजांना बघून नमस्कार करायचा. मग त्याच्या मनात काहीही इच्छा नसायची किंवा तो निस्वार्थ भावनेने दररोज न चुकता दत्त महाराजांना नमस्कार घालायचा. मग त्यावेळेस दत्त महाराजांनी त्याला दररोज पाहायचे. मग दत्त महाराज त्याच्यावर प्रसन्न झाले आणि ज्यावेळेस दत्त महाराजांनी त्या धोब्याला त्याच्या मनातील इच्छा विचारली की बोल, तुला काय पाहिजे, तर त्या धोब्याने काहीही न मागता त्यांना म्हणले की पुढच्या जन्मीही तुमची मला साथ लाभावी. आणि ज्यावेळेस त्या धोब्याला नदी किनाऱ्यावर नदीतून एक नाव जाताना त्यात राजा राणी दिसल्यानंतर त्या धोब्याच्या मनात आलं की असं सुख मला कधी भेटेल.
त्यावेळेस त्यानं दत्त महाराजांना सांगितले की पुढच्या जन्मी मला हा राजयोग मिळावा, हे ऐश्वर मिळावं. त्यावेळेस दत्त महाराजांनी त्याची ही इच्छा पूर्ण केली आणि पुढच्या जन्मी त्या धोब्याला राजयोग मिळाला. त्याचप्रमाणे आम्हालाही जीवनातील गरिबी नष्ट होऊन, दारिद्र्य नष्ट होऊन राजयोग मिळावा आणि आपल्या जीवनातील जे काही कष्ट आहेत ते नाहीसे व्हावे, त्यासाठी या गुरुचरित्रेमधील 9व्या अध्यायाचं जर तुम्ही नित्यनियमाने पालन केलं तर तुमची ही मनोकामना लवकरच पूर्ण होईल. तर अशी ही गुरुचरित्रातील 9व्या अध्यायाची कथा ही साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे. ही जर तुम्ही 9वा अध्याय जर नित्यनियमाने वाचन केला, पठन केला तर तुमची ही इच्छा लवकरात लवकरच पूर्ण होईल. तर असा हा गुरुचरित्रामधील अध्यायाचं नित्यनियमाने तुम्ही पठन करा. त्यासाठी तुम्हाला मांसाहार हा वर्ज्य करावा लागेल. त्याचबरोबर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन जर केलं तर तेही एकदम छान होणार आहे. पण नाहीच जमलं तर ते सुद्धा तुम्ही टाळू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला हा गुरुचरित्रामधील अध्यायाची ही सेवा आवर्जून करा आणि याची प्रचिती आणि अनुभव तुम्हाला लवकरात लवकर यावं हीच दत्त महाराजांच्या चरणी आणि स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे सांगा. तर चला भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.